हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी पटकन घरातली कामे उरकली आणि मला जायचं होतं माझ्या मम्मीकडे. कारण माझ्या मम्मीला घेऊन जायचं होतं तिच्या मम्मीकडे. माझ्या मम्मीला तिच्या मम्मीला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून आम्ही दोघी निघालो होतो. आता मम्मीला घेऊन तर मी निघाले, पण विषय असा झाला की माझ्या मम्मीच्या मम्मीनेच तिला सरप्राईज दिलं. सगळा गोंधळ होतो आहे ना, सांगते. पहिले हे बघा, हे आहेत तिथले पाहुणे. दरवेळेस आम्ही गेलो की आम्हाला तिथे दिसतच असतात ते. तर आता विषय असा झाला की माझ्या मम्मीला तिच्या मम्मीला म्हणजे तिच्या आईला सरप्राईज द्यायचं होतं, म्हणून तिने काय तिला कॉल करून सांगितलंच नाही की आम्ही येतो आहे म्हणून. पण तिथं गेल्यावर कळालं की माझी आजी तिच्या भावाकडे म्हणजे माझ्या मम्मीच्या मामाकडे गेलेली आहे. तिथं विषय असाच झाला सगळ्यात चांगला की हे जे झाड आहे ना, ते आमच्या आजीच्या घराच्या समोरच लावलेलं आहे. म्हणजे हे घराच्या समोरचं झाड आहे, त्याला एवढे कैरे आलेले आहेत, एवढे आंबे आलेले आहेत ना, एकदम एवढे असे खाली लटकत होते ते आंबे. आणि ते सगळे ना लोणच्याच्या कैऱ्या आहेत आणि एवढ्या सुंदर दिसत होत्या ना. अरे बापरे, मला ते बघून तर ना एवढे छान वाटत होतं. तुम्ही बघा आता हे कैऱ्या केवढ्या आहेत, आता मी तुम्हाला दाखवत्या. हे बघा आहे. आणि एवढे होते ना त्या कैऱ्या, अशा हाताला येत नव्हत्या ना, तर हाताला आले असते मी खूप तोडल्या असत्या. म्हणजे खूप वरती होत्या पण एवढ्या लटकत होत्या ना खूपच. मग काय, मामाच्या मुलाने त्या कैऱ्या काढून दिल्या. मग विषय फक्त असंच झाला. मम्मी तर आमची नाराज झाली, कारण तिला तिची मम्मी भेटली नाही आणि ती तिला सरप्राईज द्यायला गेली होती. मग काय, घरी आलो. आता घरी आल्यावर म्हटलं चला कैऱ्या पण आणल्यात आणि ही आळूची पानं पण आणलेली. आता ही आपली कामं तर रोजचीच आहे, हे करायचं आहे. म्हणून कुणाला सरप्राईज देताना सरप्राईज असं द्या, त्यांना सांगून द्या, असं देऊ नका. आणि काय मस्त आळूची पावडी केली आणि खाल्ली.